आमचं रक्त आणि आमची माती सांगतं की स्वाभिमानाला धक्का लागला की उभा फाडायचा. मग तो जंगलातला राजा का असेना, नाहीतर कुणाच्या बापाचा इतिहास का असेना. जय भीम, जय शिवराय. आणि सर्व महाराष्ट्राला माझ्याकडून, महाराष्ट्राच्या वाघिणीकडून जय भीम, जय शिवराय, जय अण्णा, जय जोहार. भीम राज की बेटी मैं तो. भल्या भल्यांना शब्दांनी जोडतात आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अख्खा महाराष्ट्र इंजून काढतात, कारण त्या आहेत एक फायर ब्रँड युवा नेतृत्व. तर स्वागत करूया जुन्नरच्या फायर ब्रँड यंग लीडर दिव्या शिंदे यांचं. नमस्कार दिव्या, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, तुम्हाला आणि सर्व महाराष्ट्राला माझ्याकडून, महाराष्ट्राच्या वाघिणीकडून जय भीम, जय शिवराय, जय अण्णा, जय जोहार. भीम राज की बेटी मैं तो. मित्रांनो, तलवार काढीन किंवा बाहेर बघून घेईन या शब्दांचा अर्थ नेहमीच हिंसा असा होतो का? की तो एका अन्याय सहन न करणाऱ्या मनाचा आक्रोश असतो? बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदे बाहेर पडल्या, पण त्यांनी मागे सोडलेला प्रश्न आजही चर्चेत आहे. आज आपण दिव्या शिंदे यांच्या त्या कॉन्फिडन्स बद्दल बोलणार आहोत, जो आजच्या पिढीसाठी एक प्रेरणा आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारांची खरी शिकवण. अनेक जण टीका करतात की दिव्या शिंदे महापुरुषांचे नाव घेतात आणि मग अशी भाषा का वापरतात. पण आपण हे विसरतो की फुले शाहू आणि आंबेडकरांची शिकवण अन्याय सहन करण्याची कधीच नव्हती. त्यांनी शिकवलं की अन्यायाविरुद्ध ताठपणानं उभं राहा. दिव्या शिंदे यांनी नेमकं तेच केलं. त्यांच्या बोलण्याचा अर्थ खून करणे असा नक्कीच नव्हता, तर तो एक इशारा होता की मी कोणासमोर झुकणार नाही आणि माझ्यावर अन्याय झाला तर मी गप्प बसणार नाही. वयापेक्षा मोठं धाडस आणि कॉन्फिडन्स. आजच्या काळात जिथे कित्येक अनुभवी लोक, मोठी पदं भोगणारे व्यक्ती समाजातील अन्यायाविरुद्ध बोलायला घाबरतात, तिथे दिव्या शिंदे यांसारखी तरुण मुलगी समोर येऊन भेटते. या कमी वयात एवढा प्रचंड आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असणे ही साधी गोष्ट नाही. त्या शोमध्ये फक्त एक स्पर्धक म्हणून नव्हत्या, तर त्या तरुण पिढीसाठी एक आदर्श होत्या की परिस्थिती कोणतीही असो, आपला आवाज दबला नाही पाहिजे. बिग बॉसच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह. बिग बॉसच्या घरात अनेकदा वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते. लोकांच्या चारित्र्यावर बोललं जातं. मग जेव्हा दिव्या शिंदे आपल्या स्वाभिमानासाठी ठाम राहतात, तेव्हा त्यांना हिंसक ठरवून बाहेर काढणं कितपत योग्य आहे? बिग बॉसमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या. एका कणखर स्त्रीचा आवाज अशा प्रकारे बंद करणं हे प्रेक्षकांना खटकणारं आहे. त्यांनी माफी मागितली नाही, कारण त्यांना माहिती होतं की त्या चुकीच्या नव्हत्या, तर त्या अन्यायाविरुद्ध बोलत होत्या. नवीन पिढीसाठी प्रेरणा. दिव्या शिंदे यांच्याकडे बघून आजची 9वी-10वीतील मुलं किंवा तरुण पिढी काय शिकते? ती हे शिकते की अन्याय करणारा जेवढा दोषी आहे, तेवढाच तो सहन करणारा सुद्धा. त्यांच्या या निर्भीड स्वभावामुळेच त्यांना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. शोमधून बाहेर पडल्याने त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही, उलट लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. शेवटी स्वाभिमान जपणाऱ्या माणसाला नेहमीच संघर्षाचा सामना करावा लागतो. दिव्या शिंदे यांनी बिग बॉसच्या घरापेक्षा आपल्या तत्वांना जास्त महत्त्व दिलं, हेच त्यांच्या खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे. तुम्हाला काय वाटतं? दिव्या शिंदे यांचा तो आत्मविश्वास चुकीचा होता की ती आजच्या काळाची गरज आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमचं रक्त आणि आमची माती सांगतं की स्वाभिमानाला धक्का लागला की उभा फाडायचा. मग तो जंगलातला राजा का असेना, नाहीतर कुणाच्या बापाचा इतिहास का असेना. जय भीम, जय शिवराय. आज